नमस्कार मित्रांनो, मी ज्योती मयूर कोरगावकर, तुमची लाडकी कोकणी मुंबईकर। आज माझ्या पहिल्या व्लॉगची सुरुवात मी स्वामींच्या भेटीने म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने करत आहे। आज आम्ही चाललो आहोत श्री स्वामी समर्थ मठ आरे कॉलनी। तर तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओमध्ये मयूर गाडी तयार करत आहे। तर मग येत आहे ना माझ्यासोबत स्वामींच्या भेटीला। चला मग आपण चालू करूया आपली भक्तिमय प्रवासाची सुरुवात। चला तर आपला हा छोटासा प्रवास चालू झालेला आहे। तर या माझ्या प्रवासात मी तुम्हाला वेगवेगळे ठिकाणे दाखवण्याचा प्रयत्न करेन। यातलं पहिलंच ठिकाण आहे आरे कॉलनी गार्डन। यात सुंदर एक तलाव आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर राईट साईडला एक सुंदर असं गणेश मंदिर आपल्याला आता लागणार आहे पुढे। तर माझ्या प्रवासाची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने झालेली आहे। तर ही उत्तम प्रवासाची सुरुवात मी मानते मनापासून। तर चला आपण प्रवासाला जाऊया। तर तुम्ही पाहू शकताच पहिलीच आपली आरे कॉलनीची शान वाघ याची पेंटिंग आपल्याला दिसलेली आहे। या भिंतींवरती अशी चित्रशैली दाखवल्या आहेत। आपल्याला नवीन नवीन चित्रशैलीची ह्याच्यात ओळख करून दाखवलेली आहे। प्रत्येक चित्र एक संदेश देतोय आपल्याला। तर प्रत्येक चित्रकलेचे प्रकार तुम्ही पाहू शकता। या भिंतीवर किती सुंदर प्रकारे त्यांनी रंगरंगोटी केलेली आहे, खूप सुंदर, अतिसुंदर। आता आपण बोगद्यात चाललेलो आहोत। या बोगद्यात पण तुम्ही पाहू शकता मस्त एक हिरवळ दाखवली आहे, जे आरे कॉलनीचं रूप आहे ते इथून सुरुवात होत आहे। तुम्हाला समजेल, थोडीशी आयडिया येईल की काय आहे आरे कॉलनी। तर हे मी तुम्हाला दाखवत आहे इथून। पुन्हा तुम्ही पाहू शकता की भिंतींवरती किती सुंदर प्रकारे रंगरंगोटी केलेली आहे आणि प्रत्येक चित्र हे काहीतरी उपदेश देत आहेत आपल्याला की काय आहे प्रत्येक चित्राचं वैशिष्ट्य। तर तुम्ही पाहू शकता ते सुद्धा किती सुंदर वाटतंय। हे अनुभव घ्यायला तुम्ही खरंच नक्कीच आरे कॉलनीत या, एकदा व्हिजिट करा। म्हणजे तुमचं ताणतणाव पण हे पाहून खूप दूर व्हायचं चान्सेस आहेत, किंवा तुम्ही बोलू शकता की माझा स्ट्रेस कमी होईल ह्याच्यामुळे। तर आपण चाललो आहोत वे टू मठ, स्वामींच्या भेटीला। चला तर मग स्वामींच्या भेटीला जाऊ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर ही उपासना करताना एवढं मनाला शांत वाटतंय की मी तुम्हाला सांगूच शकत नाही। तर आपण चाललो आहोत स्वामींच्या भेटीला म्हणजेच आरे कॉलनी मठाला। तर तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये पाहू शकता एक सर्कल आला आहे, एक चौक आला आहे। माझ्या राईट साईडला पवईच्या दिशेने तुम्ही जाऊ शकता आणि लेफ्टला गेलात तर आपण मठाच्या दिशेने जाऊ शकतो। तर हा बघा परत एकदा की हा पवईच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि आपण जो जात आहोत लेफ्टला तो मठाच्या दिशेचा रस्ता आहे। जसं आपण मठाच्या दिशेने जात आहोत तर तुम्हाला माझ्या आजूबाजूला दिसेल किती मस्त हिरवं वातावरण आहे, खूप शांततामय वातावरण आहे। आणि त्या शांततामय वातावरणाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला एकदा तरी इथे यावं लागेल, जसं मी आता अनुभव घेते। थोडंसं पुढे गेलात तर माझ्या लेफ्टला एक छोटंसं मार्केट लागतं। गावातले शेतकरी तिथे आपल्या भाज्या, रानमेवा घेऊन तिथे विकायला येतात। तुम्ही पाहू शकता किती छोटंसं आणि एक सुंदर मार्केट तिथे आहे। तर आपण पुढे चाललोय ते पाहून। फणस पहा किती मस्त आहे, गावची आठवण आली कोकणाची ते फणस पाहून। तर आपण पुढच्या दिशेला चाललो आहोत। रस्ता बघितलात तर खूप छान आहे, कुठेही खड्ड्यांचा प्रकार नाही आहे एवढा। तर तुम्ही स्मूथली गाडी चालवू शकता। पावसात आलात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, इथे रस्ते खूप चांगले आहेत। पावसात अजून तुम्हाला मस्त एक हिरवळ पाहायला मिळेल इथे, जशी आता मी पाहते।
पण पावसाचं काय आता आहेच नाही आहे, पाऊस आहेच नाही आहे, पण तुम्ही पाहू शकता तरी पण हिरवळ अजून पण किती सुंदर प्रकारे आहे इथे. तर त्या हिरवळीत अनुभव घेताना कोकणाची आठवण आली तर तुम्ही याला मिनी कोकण पण बोलू शकता. मला तर असंच फील होतं आहे की मी माझ्या कोकणाच्या छोट्याशा भागात आले आणि मी कोकणाचा एक अनुभव घेते त्या रस्त्याने. तर आता पुन्हा एक मार्केट लागतं, माझ्या लेफ्ट आणि राईटला दोन्हीकडे मार्केट आहे. तर गावातले शेतकरी त्यांच्या जमिनीत छोट्याशा भाज्या पिकवून इथे विकायला येतात. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी फ्रेश भाज्या आहेत इथे. तर तुम्ही या, नक्की आस्वाद घ्या त्या भाज्यांचा. मठाच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला आता राईट घ्यायचा आहे. हा समोरून रोड येतोय तो गोरेगाव स्टेशनवरून येतोय. तर तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे गोरेगाववरून. इथे एक छोटंसं उपहारगृह, नाश्त्याच्या सोयीसाठी एक छोटंसं हॉटेल आहे. तर आपण आता सरळ मठाच्याच रस्त्याने चाललो आहोत. मी माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला बस कोणती येते तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही पहा माझा व्लॉग लास्टपर्यंत. तुम्ही पाहू शकता की जसं आपल्या कोकणात एक मस्तपैकी हिरवळीचा प्रकार आहे, तसे तुम्ही इथे छोटे डोंगर पाहू शकता. तर ते डोंगर पण खूप हिरवळमय आहे, खूप सुंदर आहे. हा बसस्टॉप आहे. बसस्टॉपचं नाव आहे नवापाडा बसस्टॉप. तिथे खूप सारे ह्या बसेस येतात. तर तुम्ही त्या बसने इथे उतरू शकता. इथून फक्त 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर मंदिर आहे. तो तुम्ही बघू शकता की इथे दुग्धशाळा पण आहे एक, म्हणजे आपण कोकणी भाषेत बोलला तर एक गोठा किंवा एक तबेला असं बोलू शकतो. तर फुल फिलिंग आहे की आपण फक्त आपल्या गावात आहे असं फुल फिलिंग आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे एक छोटासा तबेला आहे. आता आपण चाललो आहोत मठाच्या दिशेने. आता हे आलं आहे मठाचा प्रवेशद्वार. तुम्ही पाहू शकता स्वामींचा हे दिसला आहे गेटवरती होल्डिंग. तर हे स्वामींचं सगळं टाईम टेबल दिलं आहे. तुम्ही मठात कधी येऊ शकता स्वामींना भेटायला. तर इथून पुढे जाऊया. इथे पार्किंगचा काही इश्यू नाही आहे. तुम्ही कार येऊन जसं पाहू शकता कार पण पार्क करू शकता इथे. चला मग गाडी पार्क करून आपण मठात जाऊया, स्वामींच्या भेटीला जाऊया. हा गेट आहे स्वामींच्या मठाचा. तर तुम्ही पाहू शकता खूप स्वच्छता ठेवली आहे इथे, साफसुथरता आहे. हा गेटचा प्रवेशद्वार आरे कॉलनी मठ. इथे हातपाय धुण्यासाठी उत्तम अशी सोय केली आहे पाण्याची मठात जाण्यापूर्वी हातपाय धुण्यासाठी. तर तुम्ही परिसर पाहू शकता किती स्वच्छ ठेवला आहे, काही कचरा नाही आहे कुठे. खूप सुंदर आणि खूप मस्त वाटतं आहे तिथे. झाडं आजूबाजूला मस्त झाडं लावलेली आहेत. एक जास्वंदीचं फूल उगवलं आहे. तर आता माझी उत्सुकता खूप वाढत आहे स्वामींच्या भेटीसाठी. तर चला जाऊया स्वामींच्या भेटीला मठामध्ये. स्वामींची सुंदर अशी मूर्ती इथे आहे. तुम्ही पहा, खूप मस्त वाटतं इथे आणि मला खूप प्रसन्नमय झालेलं आहे इथे येऊन. स्वामींच्या पादुका आहेत इथे. पादुकांचं दर्शन तुम्हाला होईल इकडे आल्यावरती. तर या तुम्ही एकदा आरे कॉलनी मठामध्ये. प्रदक्षिणा घालताना सगळ्या देवांचे दर्शन तुम्हाला होईल. त्यानंतर समोर तुम्ही पाहाल तर स्वामींची पालखी आहे. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी इथे खूप मोठा उत्सव असतो. तर नक्की तुम्ही या आणि सहभागी व्हा. तर मी माझा व्लॉग इथेच आता संपवत आहे. माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या असतील. तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ महाराज. मठाचा वेळ आणि वार माझ्या कॅप्शनमध्ये लिहिला आहे. तर तुम्ही नक्की पहा. चला बाय, पुढच्या व्लॉगमध्ये भेटू.